2008 साली गुरुदा गद्दी या कार्यक्रमाअंतर्गत नांदेड शहरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ड्रेनेज लाईनची निर्मिती करण्यात आली। तब्बल 17 वर्षानंतर प्रशासनाच्या असं निदर्शनास आलं की संबंधित जी ड्रेनेज लाईन झालेली होती त्या ड्रेनेज लाईनमध्ये अनियमितता व ज्या पद्धतीच्या चुका झाल्या होत्या, ज्यामध्ये योग्य लेवल न काढणे, तसेच त्याच्यामध्ये वापरण्यात येणारे जे पाईप आहेत ते पाईपसुद्धा छोट्या साईजचे वापरण्यात आल्यामुळं नांदेड शहरामध्ये अनेक वेळा जे पाऊस झाला त्याच्यामध्ये नांदेड शहरातील गल्लोगल्लीमध्ये पाणी भरल्याचं पाहण्यात आलं होतं। मात्र तब्बल 17 वर्षानंतरही ज्या कंत्राटदाराला हे ड्रेनेज लाईनच्या कामाचं कंत्राट दिलेलं होतं तीच चूक पुन्हा आता नांदेड जिल्हा प्रशासन करताना पाहायला मिळते। कारण या ड्रेनेज लाईनचं पुन्हा काम त्याच कंत्राटदाराला दिल्यामुळं आता काल झालेल्या पावसामध्ये नांदेड शहर अख्खं तुंबल्याचं पाहायला मिळते। आपण नांदेड शहरातील अशाच गल्लीमध्ये आहोत। आपण पाहू शकता की या पद्धतीनं ड्रेनेजची जर अवस्था पाहिली तर हे ड्रेनेजचे जे लेवल आहे ते काढलेलं पाहायला मिळत नाही, तर बाजूला ज्या जुन्या पाईप्स आहेत त्या पाईपसुद्धा या ठिकाणी फोडून बाहेर काढलेल्या पाहायला मिळतात व या जुन्या पाईपची व नवीन पाईपची जी साईज आहे ती एकच असल्या कारणानं व लेवल न काढल्यामुळं या ठिकाणी जे पाणी आहे ते पूर्ण शहरामध्ये तुंबल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळं हे जे काही सांडपाणी आहे ते रस्त्यावर येऊन या ठिकाणी आता हे पाणी ओसरल्यानंतर साथीचे आजारसुद्धा पसरण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। त्यामुळं कंत्राटदाराविरोधात या ठिकाणी नांदेडकर जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगणार, किती दिवसापासून हे काम चालू आहे आणि काय त्रास होतोय? 2-3 महिन्यापासून चालू आहे आणि कसं उन्हाळ्यात तर करायच्या ऐवजी पावसाळ्यात सुरू केलं आणि त्याच्यात आमचं दुकान आणि हे पाण्याचं काल तर सगळं पाणी आमचं घरामध्ये आलं लगे ते धुण्या त्याच्यात एक लाईट एक गेली ते नालीचं बी तसंच आणि एक लहान लेकरं पण येतात। आमच्या घरात म्हातारे माणसं आहेत, अडीअडचणीला दवाखाना लागते आणि मग हे रस्ता पण बरोबराने खोदून ठेवलं। पाणी असं वरून वाहते तर कसं चालावं ते पण लक्षात येणं झालं। ह्याचं तर मी लवकरात लवकर केलं तर बरं होईल। आम्हालाच काय सगळ्यालाच त्रास व्हायला गल्लीमध्ये ह्याच्यामध्ये असं हेच। तर या ठिकाणी जे खोदकाम केलेलं आहे ते पावसाळ्यामध्ये हे खोदकाम सुरू केल्यामुळं एकतर रस्त्यांची तर वाट लागलेलीच आहे, दुसरी गोष्ट अशी की या ड्रेनेजची लेवल न काढल्यामुळं हे जे काही सांडपाणी आहे ते सांडपाणी बाहेर निघाल्यामुळं या ठिकाणी दुर्गंधीयुक्त वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आणि साथीचे सुद्धा आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक तरुण मंडळीसुद्धा या ठिकाणी आहेत। काय मागणी आहे, गेल्या किती दिवसापासून हे काम चालू आहे आणि सदरील कंत्राटदार कोण आहे? सर, हे ॲक्च्युली मोरगे साहेबांकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि त्या अंतर्गत हे काम चालू आहे। जवळपास 1-1.5 महिना झाला काम चालू होतं, पण ज्यांनी जसं काम करायला पाहिजे होतं त्यानुसार काम चालू नाही आहे। ते स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे ॲक्च्युली करून सगळं करायला पाहिजे होतं, पण ते झालेलं नाही आहे। आणि 2-3 दिवसापासून जसा पाऊस आला त्या पावसामध्ये लोकांना पण खूप त्रास झाला, यायला जायला रस्ता पण व्यवस्थित नाही आहे आणि गणपती आमच्या गल्लीमध्ये बसवलेला असल्याने जेवढं होईल तेवढं आम्ही जेवढे युवा मंडळी आहेत त्यांच्यामार्फत बरंच काम झालं, पण जेवढं व्हायला पाहिजे होतं तसं झालेलं नाही आहे। तर ते प्रशासनाला एवढीच विनंती आहे की होईल तेवढ्या लवकर स्ट्रक्चरल ऑडिट करून जे काय असेल ते लवकर करण्यात यावी हीच त्यांना विनंती आहे। बरं, ज्या पद्धतीनं हे ड्रेनेज लाईनचं काम होतं आहे ते जे ड्रेनेजचं लेवल आहे ते योग्य रीतीनं आहे का? पूर्वीचे जे ड्रेनेज लेवल आणि हे ड्रेनेज लेवल सारखं आहे की व्यवस्थित लेवल काढण्यात आलेलं आहे? योग्य नाही सर, का तर जाळीने त्यांनी पाईप फोडून टाकलेलं आहे, त्याचे व्यवस्थित नाही, पाणी जात बी नाही त्याच्यातून। आता लेवल काढण्यात आले का? लेवल नाही काढण्यात आलं सर, लेवल काढण्यातच नाही अरे। काय वाटतं, हे जर आता उद्या कामं झाले तर जी सांडपाण्याची विल्हेवाट आहे ती योग्यरित्या लागून या ठिकाणी जे तुंबणारं पाणी आहे ते कमी होईल, त्याचा पाण्याचा निचरा होईल असं वाटतंय शहरातील? नाही सर, काल तर पाणी जायला गेलं होतं आणि ते भरून आहे सर, पूर्ण भरून आहे। हां, आणि त्यांनी पाईपसुद्धा फोडून टाकलेला आहे, बेड मारलेला आहे। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक पण सोबत आहेत। काय वाटतं, जुने जे पाईप होते त्याच लेवलचे पाईप या ठिकाणी वापरले जातात की त्याच्यापेक्षा मोठी पाईपलाईन वापरण्यात येते? सारखेच आहेत, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे। कमीत कमी जुनी जे पाईपलाईन आहे आणि आता जे नवीन टाकलेली पाईपलाईन आहे हे सारख्याच प्रमाणामध्ये दिसते।
त्याच्यामुळं जो अगोदर त्रास होता तो आता हे पाईप जरी लाईन टाकली आणि काम योग्य तऱ्हेनं न केल्यामुळं हे पुन्हाही असाच त्रास होणार आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलांना शाळेत जाण्यासाठी ह्याच्या 2 महिन्यापासून या इथं खोदून ठेवलेत आणि हे नाल्या वगैरे हे तशाच तुंबलेले आहेत. त्याच्यामुळं मच्छर डास झालेले आहेत, मुलं बिमार पडलेले आहेत. त्याच्यामुळं हे लवकरात लवकर काम करण्यात यावं अशी प्रशासनाला आमची विनंती आहे. प्रशासनातील कुठं तक्रार करण्यात आली काय, त्याची काही दखल घेण्यात आली? तक्रार हे दीपक कसबे म्हणून यांनी हे तक्रार केलेली आहे. त्यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी म्हणजे आंदोलनालासुद्धा बसलेले आहेत, पण त्याची दखल न घेता त्यांचे मनमानी कारभारामुळं हे काम करत आहेत. सदर कामाची तक्रार ही जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली, मात्र अद्याप तरी या कामाची हे जे होत असलेलं काम आहे त्याची कुठेही दखल घेण्यात आलेली नाही. कारण नागरिकांना जो नाहक त्रास होतोय त्याच्यामुळे या ठिकाणी साथीचे जे आजार आहेत ते सुद्धा बळावलेले पाहायला मिळतात. इतरही स्थानिक आहेत. काय वाटतं, योग्य रीतीनं काम होते का ड्रेनेज लाईनचं आणि काय त्रास होतोय? काम योग्य रीतीनं होत नाही सर. त्याचं लेवल काढलेलं नाही, लेवल बरोबर नसल्यामुळं काम बरोबर नाही आणि पाणीचं निचरा जे व्हायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाही. त्याच्यासाठी होता होईल तेवढं लवकर प्रशासनाने ते काम लवकरात लवकर करायला पाहिजे. कारण लहान लेकरं मुलं बाळं यांना त्रास होत आहे, जायला खूपच अवघड होत आहे. 1.5-2 महिने झालं, 2 महिन्यापासून किती सामना करायचा लोकांनी त्याचा. त्याच्यासाठी प्रशासनाला विनंती की होता होईल तेवढ्या फास्ट गतीने काम व्हायला पाहिजे. तोडफोड केलेल्या ह्या रस्त्यामुळं काय त्रास होतोय? असं नागरिकांना जाण्या येण्याचा रस्ता हा अजिबात तुंबलेला आहे. कोणत्या लहान मुलाला वगैरे जाण्यावर शक्य होत नाही आणि प्रशासनाचा कोणता अंकुश दिसत नाही. या ठिकाणी कोणतंही काम पूर्ण करण्यात आलेलं नाही. अर्धवट काम करून सांगण्यात कॉन्ट्रॅक्टर आजूबाजूला निघून जातो आणि आमचं कोणतंही म्हणणं ऐकायला घेत नाही. ते गुणवत्तापूर्ण काम होतंय असं वाटतं का तुम्हाला? कामाची गुणवत्ता आहे? अजिबात नाही, गुणवत्तापूर्ण काम दिसतच नाही. जे कामाचं आहे लेवल, ते लेवलसुद्धा व्यवस्थित काढलं नाही त्याने. काय वाटतं, काय मागणी आहे? बोगसरित्या काम आहे सर हे. या कामाला काय अर्थ नाही सर. हे पुन्हा अजून ढासळून जाण्यासारखं आहे. कारण की ग्राउंडला जे बेसला जे कॉन्क्रीट करतात काय 4-4 गजाळ्या आतरून सुकं मटेरियल टाकून तात्पुरतं करून दिलं, म्हणजे रडक्याचे डोळे पुसल्यासारखं काम केलेलं आहे सर हे. रस्त्यांची अवस्था अगोदर अशीच होती? नाही, चांगली होती अवस्था, परंतु नंतर हे ड्रेनेज लाईन आलं तसं सगळं संपूर्ण खराब झालेलं आहे. काही केलं की एकतर ड्रेनेजचं लेवल बरोबर काढले नाही आणि जागोजागी खड्डे करून दोन्ही कोणी माणसाने खोळंबा केलेली आहे. सगळं आपल्या जनतेची इथं फसवणूक होऊ लागली. चांगला रस्ता नसल्यामुळं माणसाची ये जा करण्यासाठी परेशानी होऊ लागली आणि त्यांनी एकतर बेसमेंट बरोबर केलं नसल्यामुळं खाली बेड करून पाईपलाईन न टाकल्यामुळं ते तसंच अजून पुन्हा दबत राहील. पुन्हा गाड्या गेल्याच्या नंतर पुन्हा पाईपलाईन दबत राहील, पुन्हा चोकअप होत राहील, पुन्हा अजून त्रास काढघाल चालूच राहिली. एकतर लेवल काढण्यात आलेलं नाही, दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं ह्या पाईप्स वापरल्या जात आहेत त्या पद्धतीने ही या ठिकाणची जी जमीन आहे, हा जो भूभाग आहे तो काळ्या मातीचा असल्याकारणानं हे दबल्या जाण्याची सुद्धा भीती या ठिकाणी स्थानिकांकडून व्यक्त केली. आजी आपल्यासोबत आहेत. आजी, काय सांगणार, काय त्रास होतोय? काय तर असं का पडले की मी अशा खंदून ठेवला. आमचं म्हातारं माणूस चाललंय पण आले हे आता जखम आम्हालाच भोगावं लागल्या. काय करा, आमचं कोण गरीबाचं ऐकत आहे. कशामुळे पडली? उडी मारली का? उडी काय नाही, असं अंधारामध्ये आल्यास कचकून पाय जातोयच की बाहेर. या खड्ड्यामध्ये पडली? खड्ड्यामध्ये द्यायचा पुढं तू एखाद दिवशी चला काय बो मी बाहेरच निघा ना खड्डा खांदला तर तिकूनच. पण आता इतकाला लागू लागल्यास कुठून राहणार आम्ही पैसे. ह्या खोदलेल्या रस्त्यामुळं ह्या ज्या आजीबाई आहेत त्यांना सुद्धा इजा झालेली ते पडलेले दाखवत आहेत. कारण या रस्त्यांचीच अवस्था अशी आहे, आपण पाहू शकता माझ्या बाजूला की हे जे रस्ते आहेत पूर्णतः या ड्रेनेज लाईनच्या कामामुळं पूर्णतः खड्डेमय रस्ते झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळं या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना मात्र मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळं नागरिकांची जी भूमिका आहे या ठिकाणी संतप्त भूमिका असल्याचं पाहायला मिळतं. काय सांगणार, ड्रेनेज लाईनची जी कामं आहेत वाटते का समाधानकारक होत आहेत? समाधानकारक तर होतच नाहीत. ड्रेनेज लाईन ते खालून घ्यायला पाहिजे होतं. चेंबर्स त्याने वर पण घेतले आहेत, ते लेवल येत नाही त्यांचं. त्यांना सूचना दिल्या होत्या आम्ही सुद्धा तोंडी सर्व नागरिकांनी. इथं कोणी ऐकायला तयार नाहीत. त्यांचे गुत्तेदार जे आहेत. पुन्हा कंत्राट घेतलेलं? कंत्राट ते आता त्यांच्या एजन्सी आहे दुसऱ्या,
हे यांचं आहे ना आधी आपलं कोणाचं आहे? मोरगे साहेबाचे सब कॉन्ट्रॅक्ट आहे ते बाकी हे करणारे. मोरगेंचं हा त्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर आहे ते करणारे सध्या. तर मूळ कंत्राटदार तेच आहेत ना. मूळ कंत्राटदार मोरगे साहेब आहे. हो तर त्यांनी सूचना द्यायला पाहिजे त्यांना. काय वाटतंय गुणवत्तापूर्ण काम आहे? गुणवत्तापूर्ण तर होतच नाही साहेब. आम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या पूर्वीसुद्धा. 2-3 खड्डे फक्त त्यांनी व्यवस्थित केलेत, बाकी हे काही थातुरमातुरच आहे म्हणल्यासारखं आहे. इथं या ठिकाणी सर्व खड्ड्यामध्ये त्यांचं डोजर घुसलेलं होतं संपूर्ण. केलेली पाईपलाईन अटॅच केली, सर्व तुटून गेली आहे सर्व मधून पूर्ण तुटले. आम्हाला त्यांनी मग आमचं काम नाही, तुम्ही जोडून घ्या म्हणतात. त्याने जोडले सुद्धा पाईप सर्व पाणी याच्यात यायला आता मध्ये. प्रत्येकाची ही अवस्था अशी. म्हणजे आता नवीन जोडलेली पाईप ही सुद्धा तुटलेली आहे. तुटलेले आतमध्ये उकरून काढा म्हणलं आम्ही त्यांना संपूर्ण. आमच्याकडून करून घेतले त्यांनी पाईप नवीन देऊन आम्ही. म्हणजे हे जे काम आहे त्याचे पाईप तुम्ही स्वतः दिले? कंत्राटदार म्हणतात आमचं कामच नाही, त्याच्यात इन्क्लुडिंग राहायला पाहिजे ते. त्याला हे सूचना दिल्या आहेत मी. गुत्तेदाराला सुद्धा सांगितलं आहे मी. 10 वेळेस सांगितलं आहे मी त्याला. बस आलं की फिरते हे बेंड आणा ते बेंड आणा असे पाईपलाईन करा. हे आमचं कामच नाही म्हणते त्याने. कनेक्शन देणं त्यांचं काम आहे. फातूर लावून हे करायला लागेल ते. म्हणजे स्थानिकाकडून या पाईपचे पैसे तुमच्याकडून कोण घ्यायला, सर्वांकडून घ्यायला. तुम्ही विचारा, हे माझ्याकडूनच नाही, प्रत्येक एजन्सीकडून घेतले. तुमच्याकडून पैसे घेतले पाईपाचे घेतले, सिमेंटचे घेतले, सगळे आणून द्या तुम्ही. तुमच्याकडून सगळेकडूनच घ्यायलेत ना. प्रत्येकाकडून पैसे वसूल करायलेत ते. त्यांना आम्ही चांगल्या भाषेत सांगितलं तुमच्याकडून किती पैसे घेतले? हे तर नवीनच प्रकार पाहायला मिळाला. पैसे घेतले आहेत. आम्ही पैसे सांगू शकत नाही सर त्यांना. हे प्रत्येकाचे हे कळणं अपेक्षित आहे. किती घेतले हे कळणं अपेक्षित नाही, आहे. त्यांनाच माहीत आहे. 1000च्या वर घेतले त्यांनी. 1000-1500 पाईप स्वतः आणायचा म्हणे, सिमेंट स्वतः आणायची, पुन्हा मजुरी त्यांची द्यायची म्हणे. आम्ही म्हणलं बरेच वेळेस म्हणलं की तुमच्याकडे जाते, तुम्ही खोदायला आमची ड्रेनेज लाईन पहिलं कशाला खोदली तुम्ही, करायची गरज नाही. नाही आमचं काम नाही आहे म्हणे. ते जे मजूर लोक आहेत ना तेच समोर येत आहेत. जे मेन आहेत समजा कॉन्ट्रॅक्टदार वगैरे जे आहेत ते बाजूला राहिले तर आणि ते तर येईनाच गेले. तर आता त्याला फेस करावं लागायले त्या मजूर लोकाला. मजूर लोक सरळ हातावरी करायलेत. आम्ही चाललो म्हणालेत काम सोडून. मग सूचना दिल्या आहेत सर. त्यांनी काय म्हणतात, मजूर लोक म्हणतात आम्हाला त्यांची कॉन्ट्रॅक्टर जेवढं सांगितलं तेवढंच काम करतो म्हणतात. आम्हाला काही माहीत नाही असं म्हणणं आहे त्यांचं मजूर लोकांचं. कोणी अशी आहे सर, काही घरं इथं जुने आहेत जे की 80च्या पहिले 80चे, तर त्यांची जे चेंबर लाईन आहे ती खाली आहे. ती खाली असल्यामुळे आता जी चेंबर लाईन ते टाकत आहेत. तर आमचं म्हणणं असं होतं की बाबा सगळ्यात लोएस्ट जे चेंबर आहे कोणाचंही असो, ते यांचं असो त्यांचं असो माझं असो, त्याच्या खाली ते खड्डा जर घेतला तर त्यांना ते कनेक्शन देणं योग्य ठरेल. मग आता जर हे जरी चेंबर झाले तर आम्ही कनेक्शन तर आम्हाला देताच येत नाही. म्हणजे तुम्ही जर इकडून कनेक्शन जोडलं तर हे पाणी सरळ तुमच्या घरात जाईल? हा मग जाणार. आताच येत आहे माझ्या घरामध्ये. आता हे नाले आहेत इथं आहे. आता 2 महिने झालं सर याची साफसफाई नाही आहे. बरोबर आहे. मग आता हे चिखल आणि चुरी आणि गिट्टी हे नालीमध्ये जाऊन ही नाली तुंबलेली आहे. मग त्यामुळं घरातलं पाणी प्लस रोडवरचं पाणी आणि नाली तुंबल्यामुळं ते पाणी घरात चालले आणि त्याच्यामुळं गैरसोय आली. दुसरी गोष्ट वयोवृद्ध माझ्या इथं आहे, माझ्या दुसऱ्या बी आई बहिणी आहेत. त्याच्यामध्ये काही आजारी बी लोक आहेत, जसे माझे काका आहेत हे आहेत. कधी असं मग ऑटोही कसं येणार, नेणार कसं? आणि तुकाराम महाराजांनी म्हणले की सोय कराल ते सोय राहा. आता ही आमची सोय रे, बरोबर आहे. पण प्रशासन याच्या आमच्यामध्येच भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटते. निश्चितच, कारण 2008 साली गुरुदागद्दी कार्यक्रमाच्या वेळेस जे ड्रेनेज लाईन झाली होती त्याच्यामध्ये जी अनियमितता आणि ज्या त्रुटी निर्माण झाल्या होत्या, त्यानंतर शासनातर्फे नवीन प्रस्ताव दाखल करण्यात आला ज्याच्यामध्ये लेवल न काढल्यामुळं व पाईपचा जी आकार आहे तो छोटा वापरला गेल्यामुळं या नांदेड शहरात जे विल्हेवाट लावण्याचं जे पाणी आहे ते तुंबल्या जाते असा निष्कर्ष निघाला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे कंत्राट काढलं गेलं. मात्र समोर आली, कारण हे ड्रेनेज लाईनचे पाईप जोडण्यासाठी या ठिकाणी स्थानिकाकडून सदरील जो कंत्राटदार आहे तो पैसे उकळत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे. आणि हे जे पाईप आहेत त्यांच्या घरातील जे काही ड्रेनेजची पाईप आहेत ते जोडण्यासाठी या कंत्राटदाराकडून पैसे घेत असल्याचा आरोप या ठिकाणी स्थानिकांनी केलेला आहे. मात्र जर हे पाहिलेत या रस्त्यांची जी जीवघेणी अवस्था झालेली आहे ते त्याच्यामुळं शाळकरी विद्यार्थी असतील, वृद्ध असतील किंवा या ठिकाणचे जे स्थानिक ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना या ठिकाणी रहदारी करण्यासाठी व वैद्यकीय कामासाठी जात असताना या ठिकाणी जे काही रुग्णासाठी नेण्यासाठी जी काही ॲटो असतील हे सुद्धा या ठिकाणी नेणं शक्य झालेलं नाही, होत नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी नागरिकाकडून मोठा संताप व्यक्त केला जातोय. कॅमेरामन अमोलसह मी धनंजय सोळंके, MK न्यूज, नांदेड.